महत्त्वाची बातमी भाजपच्या गोटातनं मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होतीये। दादरमधल्या वसंत स्मृती इथे भाजपची बैठक होणार असून आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा या बैठकीला उपस्थित राहतील। भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीमध्ये चर्चा होईल। येत्या महिनाभरात मुंबईत देखील संघटनात्मक निवडी होणार आहेत आणि मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांची आज महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दादरमधल्या वसंत स्मृती इथे पार पडणाऱ्या बैठकीसाठी आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा उपस्थित राहतील। मुंबई भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरती या बैठकीत चर्चा होणार असून येत्या महिनाभरात मुंबईमध्ये संघटनात्मक निवडी होणार आहेत। पाहुयात बातमी। यानंतर एक मोठी बातमी। सिंधुदुर्गातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। पुन्हा एकदा मालवणमधील राजकोट किल्ल्यावरती हा पुतळा उभा करण्याचं काम जवळपास पूर्ण झालंय। योद्ध्याच्या रूपातील तलवारधारी शिवपुतळ्याचं येत्या 1 मेला अर्थात महाराष्ट्र दिनी अनावरण करण्याच्या दृष्टीने ही तयारी सुरू आहे। छत्रपती शिवरायांचा 35 फुटी पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळल्यामुळे संतापाची लाट उसळली होती। मात्र आता त्याच ठिकाणी शिवछत्रपतींचा पुतळा उभा राहतोय। त्यासाठी जवळपास 32 कोटी रुपये खर्च करण्यात आला आणि विशेष म्हणजे नव्याने उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचं आयुर्मान 100 वर्ष असणार आहे। हा पुतळा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला तोंड देईल असा बनवण्यात आलाय। जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारलेला आहे। पुतळा उभारणीसाठी IIT मुंबईकडनं मान्यताप्राप्त संकल्पनेनुसारच ड्युप्लेक्स स्टीलचे फ्रेमवर्क वापरण्यात आलंय। पुतळा उभारण्यासाठी ब्रॉन्झ धातूचा वापर करण्यात आलाय। त्यात 88% तांब आणि जस्त तसंच कथील धातूंचा समावेश आहे। तलवारीचा पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी असून पुतळ्याच्या चबुतराची उंची 10 फूट इतकी आहे।